Hello, dear students. Dr. Bapuji Salonke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. The unit which we are learning is Heat and Optics. The learning outcome for our today's lecture is determine the relation between specific heats for a given materials. Specific heats means we are going to study specific heats today. Now, what does it mean by specific heat of a gas? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस म्हणजे काय ते आपण अगदी सुरुवातीला समजावून घेऊ. अतिशय सिंपल सोपी डेफिनेशन आहे. लेट अस गो टुवर्ड्स द डेफिनेशन ऑफ अ स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीटची व्याख्या डेफिनेशन म्हणजे व्याख्या आपण पाहू. द स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ अ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस. ओके. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस याचा अर्थ काय तर 1 किलोग्रॅम गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढविण्यासाठी जितकी काही उष्णता गरजेची आहे उष्णतेच्या तेवढ्या अमाऊंटला तेवढ्या प्रमाणाला स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस असं म्हणतात. टू रेज म्हणजे वाढविणे, टू इन्क्रीज. ओके. पुन्हा एकदा डेफिनेशन पाहू आपण स्पेसिफिक हीटची. द अमाऊंट ऑफ अ हीट रिक्वायर्ड म्हणजे गरजेची असणे. द अमाऊंट ऑफ अ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ अ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे 1 किलोग्रॅम इतक्या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढविण्यासाठी जितकी काय उष्णता गरजेची आहे त्या गॅसला जितकी काही उष्णता देणं गरजेचं आहे उष्णतेच्या त्या प्रमाणाला त्या अमाऊंटला स्पेसिफिक हीट ऑफ दॅट गॅस असं म्हटलं जातं. ओके. व्हेरी सिम्पल डेफिनेशन. नाव एनी गॅस हॅज 2 स्पेसिफिक हीट्स. आपण आता स्पेसिफिक हीट्स पाहिलं तर स्पेसिफिक हीट कोणत्याही गॅसला स्पेसिफिक हीटच्या 2 व्हॅल्यू असतात. ओके. कोणकोणत्या त्या 2 व्हॅल्यू असतात? स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV अँड स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP. ओके. पहा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. एनी गॅस हॅज अ 2 स्पेसिफिक हीट्स. ओके. CP अँड CV. ओके. नाउ why has any two gas 2 specific heats ते आपण पुढं पाहू. at this point of time you keep in mind that any gas has a 2 specific heats CP and CV. CP is greater than CV. Just we have seen that any gas has a 2 values of a specific heats CP and CV. Between them CP इज ऑलवेज ग्रेटर दॅन CV. म्हणजे समजा आपण हायड्रोजन गॅस घेतला. आता हायड्रोजन ह्या गॅससाठी 2 स्पेसिफिक हीट्स असणार, एक CP आणि एक CV. पैकी CPची व्हॅल्यू ही CV पेक्षा कायम मोठी असते. CP इज ग्रेटर दॅन CV. ओके. नाव द SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस इज जूल पर किलोग्राम केल्विन. Joule per kilogram Kelvin. So in an exam point of view, keep this thing in mind. First, any gas has 2 specific heats. Second one is CP is always greater than CV. And third one is SI unit of specific heat of a gas is Joule per kilogram Kelvin. Okay. Now we have seen that any gas has a 2 specific heats. Let us know more detail about it. Why has the gas 2 specific heats? म्हणजे एखाद्या गॅसला 2 स्पेसिफिक हिट्स का असतात किंवा 2च स्पेसिफिक हिट्स का असतात असाही आपण प्रश्न विचारू शकतो. लेट अस सी. वी नो gas has 3 inseparable factors with it.
that is volume, temperature and pressure. This part we have already seen. म्हणजे कोणत्याही गॅसच्या संबंधित 3 इनसेपरेबल फॅक्टर्स असतात. म्हणजे कोणताही गॅस तुम्ही कन्सिडर करायला लागाल त्यावेळी त्याच्या संदर्भातले हे 3 फॅक्टर्स म्हणजे व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर हे त्याच्याबरोबर तिथं असणारच. ते इनसेपरेबल आहेत. ओके. नाउ टू डिटरमिन द स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस, the temperature of a gas should be raised by 1 degree Celsius. So temperature can't be kept constant. आता आपण पाहिलं की गॅसच्या संदर्भात व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि प्रेशर हे 3 इनसेपरेबल फॅक्टर्स असतात. पैकी एखाद्या गॅसची स्पेसिफिक हीट डिटरमिन करण्यासाठी आपल्याला टेम्परेचर ऑफ अ गॅस शुड बी रेज्ड बाय 1 डिग्री सेल्सिअस. जसं की आपण स्पेसिफिक हीटच्या डेफिनेशनमध्ये पाहिलं की गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवावं लागतं. म्हणजे टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवावं लागतं. याचाच अर्थ टेम्परेचर कांट बी केप्ट कॉन्स्टंट. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. म्हणजेच टेम्परेचर चेंज होतं, टेम्परेचर स्थिर राहू शकत नाही. म्हणजे व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि प्रेशर पैकी टेम्परेचर हा फॅक्टर स्थिर राहणार आहे का? नाही राहू शकत, कारण ते आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे. म्हणजे राहिले कोणते 2 फॅक्टर आता? व्हॉल्यूम आणि प्रेशर. दॅट्स वाय ओनली व्हॉल्यूम अँड प्रेशर कॅन बी केप्ट कॉन्स्टंट. म्हणजे फक्त व्हॉल्यूम आणि प्रेशरच आपण कॉन्स्टंट ठेवू शकतो. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू शकत नाही, टेम्परेचर कॉन्स्टंट राहू शकत नाही. अँड दॅट्स वाय द मेजर द स्पेसिफिक हीट इन बोथ द केसेस दॅट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV अँड ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP. म्हणजे फक्त आपण व्हॉल्यूम आणि प्रेशरच कॉन्स्टंट ठेवू शकतो. मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून जी स्पेसिफिक हीट आपण मिळवू त्याला म्हणायचं CV, आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवून जी स्पेसिफिक हीट आपण कॅल्क्युलेट करू त्याला म्हणायचं CP. त्याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत. अँड हेन्स द गॅस हॅज अ 2 स्पेसिफिक हीट्स CP अँड CV. ओके. सो आय होप you all might have understand that why has the gas 2 specific heats. गॅसला 2 स्पेसिफिक हीट्स का असतात किंवा 2च स्पेसिफिक हीट्स का असतात? त्याचं कारण हे आहे की व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि प्रेशरपैकी यू कांट कीप द टेम्परेचर कॉन्स्टंट. यू कॅन ओनली कीप कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड प्रेशर. दॅट्स वाय CP अँड CV. ओके. नाव स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. CVची डेफिनेशन आपण पाहू. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV. व्हेरी सिम्पल डेफिनेशन. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ अ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. 1 किलोग्रॅम इतक्या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं आहे. त्या गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे स्थिर ठेवून. मग अशा केसमध्ये जितकी काही अमाऊंट ऑफ हीट लागेल, म्हणजे जितकी काही उष्णता गरजेची आहे त्या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढविण्यासाठी, तेवढ्या उष्णतेला म्हणतात स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV. समजून आलं का? पहा की 1 किलोग्राम ऑफ अ गॅस घ्यायचा आहे आणि त्याचं व्हॉल्यूम थ्रूआउट द एक्सपेरिमेंट आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, म्हणजे स्थिरच ठेवायचं आहे. आणि त्या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे. अशा केसमध्ये जितकी काही उष्णता गरजेची आहे त्या गॅसला देण्यासाठी, तेवढ्या उष्णतेला, उष्णतेच्या तेवढ्या प्रमाणाला म्हणायचं स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV. Very much simple definition. Okay. In the same way, let us see specific heat of a gas at a constant pressure CP. म्हणजे specific heat of a gas at constant CP ची डेफिनेशन काय आहे पहा. It is the amount of heat required to raise the temperature of a gas by 1 degree Celsius at constant pressure. The amount of a gas is a 1 kilogram. पहा, एखादा गॅसचं टेम्परेचर जे आहे, एखाद्या गॅसचं प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट ठेवून
1 किलोग्रॅम एवढ्या गॅसचं टेम्परेचर हे 1 डिग्री सेल्सिअसनं वाढविण्यासाठी जितकी काय उष्णता लागते ती, म्हणजे द अमाऊंट ऑफ अ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ अ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. 1 किलोग्रॅम इतक्या गॅसचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवून त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढविण्यासाठी जितकी काही उष्णता गरजेची आहे, जितकी काही उष्णता लागते, दॅट अमाऊंट ऑफ हीट इज कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP. दीज आर व्हेरी सिम्पल कन्सेप्ट्स टू अंडरस्टँड. खूप सोप्या कन्सेप्ट आहेत समजून घेण्यासाठी. नाव आपण थोड्या वेळेपूर्वी पाहिलं होतं की CP इज ग्रेटर दॅन CV, म्हणजे एनी गॅस हॅज अ 2 स्पेसिफिक हिट्स CP अँड CV. ओके, मग त्या 2 स्पेसिफिक हिट्समध्ये CPची व्हॅल्यू ही जास्त असते CV पेक्षा. ओके, पण हे असं का असतं बरं? लेट अस सी. In a case of a CV that at constant volume, all the heat supplied to a gas is used only to increase the temperature of a gas by 1 degree Celsius. आता सुरुवातीला आपण फक्त CVची केस पाहू. म्हणजे काय की 1 किलोग्रॅम इतका गॅस घेतलेला आहे, त्या गॅसचं व्हॉल्यूम आपल्याला थ्रू आउट द एक्सपेरिमेंट कॉन्स्टंट ठेवायचं आहे, स्थिर ठेवायचं आहे. आणि अशा केसमध्ये त्या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं आपल्याला वाढवत जायचं आहे. ओके, मग या केसमध्ये जितकी काही हीट आपण त्या गॅसला सप्लाय करू, त्याला पुरवू, ती सर्वच्या सर्व हीट फक्त कोणत्या कारणासाठी वापरली जाते, तर त्या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढविण्यासाठी. पहा, CVच्या केसमध्ये म्हणजेच 1 किलोग्रॅम गॅस घेऊन त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढविण्यासाठी आपण जितकी काही उष्णता देऊ, ती सर्वच्या सर्व उष्णता फक्त 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढवणे याच उद्देशासाठी वापरली जाते. ओके, हे झाला CVचा पार्ट. म्हणजे उष्णता जी काय दिली जाईल ती फक्त टेम्परेचर ऑफ अ गॅस वाढवण्यासाठीच वापरली जाईल. Let us see case of a CP. Now, in a case of a CP that is at a constant pressure, the heat supplied is utilized in 2 ways. म्हणजे CP म्हणजे काय की 1 किलोग्रॅम इतक्या गॅसचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवून आपल्याला त्याची टेम्परेचर हे 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवत असताना आपण जेवढी काय हीट देणार आहोत ती 2 मार्गांनी युटिलाइज केली जाते. कोणकोणते 2 मार्ग पहा. फर्स्ट, टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ अ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे उष्णता आपल्याला पहिल्या कोणत्या कारणासाठी लागणार आहे, तर त्या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढविण्यासाठी. आणि टू डू वर्क इन एक्सपान्शन ऑफ अ गॅस टू कीप प्रेशर कॉन्स्टंट, दॅट इज एक्स्ट्रा हीट H इज रिक्वायर्ड. आणखीन दुसरा मार्ग काय आहे, तर आपल्याला एक्स्ट्रा हीट H इतकी लागते. कशासाठी लागते ती हीट, तर आपल्याला त्या गॅसचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी हीट आपण जशी जशी गॅसला देत जाऊ तसंच त्या गॅसचं व्हॉल्यूमसुद्धा वाढलं पाहिजे, कारण आपल्याला त्या गॅसचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. व्हॉल्यूम तसंच कॉन्स्टंट राहिलं आणि आपण म्हणतोय की आपण हीट त्या गॅसला आपण द्यायला लागलेलो 1 डिग्री सेंटीग्रेड, तर आतलं प्रेशर कॉन्स्टंट राहणार नाही ना. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसनं आपण ज्यावेळी त्या गॅसचं टेम्परेचर वाढवत आहोत त्याचवेळी आपल्याला ही सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे, याची सुद्धा काळजी घ्यायची आहे की त्या गॅसचं प्रेशरसुद्धा काय राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. मात्र हे कधी शक्य आहे, तर गॅसचं टेम्परेचर वाढत असतानाच गॅसचं व्हॉल्यूमसुद्धा वाढत गेलं पाहिजे, तरच प्रेशर कॉन्स्टंट राहणार आहे. अँड दॅट्स वाय वी रिक्वायर एक्स्ट्रा हीट H to increase the volume of a gas. Okay, and that's why CP is equal to CV plus H. Do you understand? This is a heat to raise the temperature of a gas by 1 degree Celsius, and extra heat H is required to change the volume, means to increase the volume of a gas.
आता हा जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला तो आणखीन डायग्रॅमॅटिकली आपण पाहू, म्हणजे तुम्हाला तो आणखीन व्यवस्थित समजून येईल की व्हाय सी पी इज ग्रेटर दॅन सी व्ही. मी तुम्हाला असं सजेस्ट करेन स्टुडंट की आत्ता व्हाय सी पी इज ग्रेटर दॅन सी व्हीचा जो पार्ट आहे तो तुम्ही समजून घेत असताना तुम्ही नोटबुकवर एका साईडला नोट्स पण लिहून घ्या ह्याच्या, म्हणजे सी व्ही आणि सी पीच्या संदर्भामध्ये. ओके, लेट अस सी बाय डायग्रॅमॅटिकली. आता सी व्हीची केस आपण पहिल्यांदा कन्सिडर करू. आपण इथं गॅस घेतलेला आहे. ओके, आणि त्या गॅसचं व्हॉल्यूम V1 इतकं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर या आतील गॅसचं टेम्परेचर आपल्याला वाढवायचं आहे 1 डिग्री सेल्सिअसनं. लेट अस सी. आता आपण आतील गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवत चाललेलं आहे. व्हॉल्यूम मात्र इतकंच राहणार, V1 इतकंच फक्त गॅसचं व्हॉल्यूम इथं राहणार आहे. समजतं का बघा? म्हणजे आपण ह्या गॅसचं V1 एवढ्या व्हॉल्यूम गॅसचं आपण टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढून ठेवत आहोत, आणि या केसमध्ये जितकी काय हीट लागेल त्याला आपण काय म्हणतोय CV. ओके, so in this case all the heat supplied to a gas is utilized only to increase the temperature of a gas by 1 degree Celsius. Let us go towards case of a CP. आता CP सुद्धा काय पहा की सुरुवातीला आपण V1 हे आपल्या गॅसचं व्हॉल्यूम आहे, आणि CPच्या केसमध्ये काय करायचं तर गॅसचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवून त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं आपल्याला वाढवायचं आहे, आणि त्याच्यासाठी जी काय उष्णता लागते त्याला आपण CP म्हणतो. आता पहा, CPच्या केसमध्ये उष्णता 2 प्रकारे कशी उपयोगात आणली जाते. पहिल्यांदा आपल्याला याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, चला आपण उष्णता द्यायला लागलो इथे, आणि गॅसचं आतल्या टेम्परेचर वाढायला लागलं. बघा, विसरू नका आपली कंडिशन काय आहे, आतलं प्रेशर आहे ते सुद्धा कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. आता व्हॉल्यूम समजा इतकंच राहिलं, V1 इतकंच राहिलं त्याचं व्हॉल्यूम, V1 एवढं, आणि आतलं टेम्परेचर जर वाढत चाललं तर मला सांगा प्रेशर कॉन्स्टंट राहील का? नाही. बिकॉज गे-लुसॅक्स लॉ आपल्याला काय सांगतोय की व्हॉल्यूम कॉन्स्टंट जर आपण ठेवलं आणि टेम्परेचर वाढवायला लागलो तर प्रेशर सुद्धा वाढतं ना. गे-लुसॅक्स लॉ आपल्याला ही गोष्ट सांगतो. पण आपली कंडिशन काय आहे तर आपल्याला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग हे आपण कसं साध्य करणार? हाऊ विल वी मेक इट पॉसिबल? तर आत 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढत असतानाच जर गॅसचं व्हॉल्यूम सुद्धा जर वाढत गेलं तर मात्र आतली प्रेशर जे आहे ते आपण कॉन्स्टंट ठेवू शकतो. आणि म्हणून CPच्या केसमध्ये 2 प्रकारे उष्णतेचा वापर केला जातो. पहिलं म्हणजे टू रेज द टेम्परेचर ऑफ अ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस अँड टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, अँड सो द चेंज्ड व्हॉल्यूम इज अ V2. पहा, जसा 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान आतलं वाढेल तसंच व्हॉल्यूम सुद्धा वाढत 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 गेलं पाहिजे, तरच आतलं प्रेशर आहे ते कॉन्स्टंट राहू शकतं. बरोबर आहे. अँड दॅट्स वाय एक्स्ट्रा हीट is required here, and that's why CP is greater than CV. I hope you all might have understand the point very clearly now. Now, relation between CP and CV, it is called as a Mayer's relation. CP minus CV is equal to universal gas constant. CP minus CV is equal to R. Okay. Ratio of specific heats. As CP is always greater than CV for any gas, the ratio of CP to CV is always greater than 1. पहा कसं, CP upon CV is equal to gamma. This sign is called as a gamma, and gamma is always greater than 1. बघा, CP is always greater than CV. That's why न्यूमरेटर मधली जी व्हॅल्यू असेल ती ऑब्वियसली लार्ज असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे CV पेक्षा, बिकॉज CV इज लेस दॅन CP. दॅट्स वाय CPची व्हॅल्यू जास्त आहे, CVची व्हॅल्यू कमी आहे, आणि म्हणून गॅमाचं आन्सर हे कायम कसं येणार आहे, ग्रेटर दॅन 1 येणार आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ॲज फार एज एक्झामिनेशन्स आर कन्सिडर्ड, दॅट रेशो ऑफ specific heats is always greater than 1. Now, for different kind of gases, the value of gamma is different. For triatomic gases, gamma equals to 1.31. For diatomic gases, gamma equals to 1.41. And for for monoatomic gases, gamma equals to 1.66. Okay. Keep one thing in mind here is gamma has no unit.
gamma has no unit because it is a ratio of a similar quantities. So for exam point of view, keep in the mind these things. Cp to Cv ratio is always greater than 1. Cp to Cv ratio has a no unit, and these are the values for a gamma. This was a very simple topic. I hope all you might have understand whole the topic. Thank you very much.